नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी साखळी उपोषण सुरू होते. जरांगे पाटील यांचे बॅनर्स गावागावात पाहायला मिळत होते. आता या बॅनरवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. बीड जिल्ह्यातील तांदळा गावात लागलेले बॅनर्स पोलीस प्रशासनाने काढले. चंद्रपूर वन विभागाने आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं. 65,724 व 26 प्रजातींच्या वृक्षांच्या सहाय्याने भारत माता हे नाव साकारण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात यंदा भात पिकासोबत मका पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करीत असल्याचे दिसून आले आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. उन्हाळी भुईमुग पिकावर रोग किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकरी हैराण. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळणार एक साडी मोफत. यवतमाळ जिल्ह्यात 1,33,000 लाभार्थी. सोमवारपासून साडी वितरणाला सुरुवात होणार असून मार्च महिन्यात पूर्ण वाटप करण्याची सूचना राशन दुकानदारांना देण्यात आली. सत्ताधारी आमदारांना कायदा आपल्या मालकीचा वाटायला लागला आहे. संजय गायकवाड यांच्यावर आदिवासी महिलेची जमीन हडपल्याचा आरोप केलाय. सत्तेची मस्ती आहे, पैसा अमाप आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात आठवड्याभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाली. या अवकाळी पावसामुळे शेतात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता उत्पन्न शून्य येण्याची चिन्हे दिसून आली आहेत. नरेंद्र मोदी ज्या पक्षाला नॅशनल करप्ट पार्टी म्हणाले होते त्याच पक्षासोबत गठबंधन केले. भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्याबद्दल खासदार इम्तियाज जलील यांनी लावला मोदी सरकारला टोला. वातावरणामध्ये बदल होण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले असतानाच अचानक अवकाळी पावसाने यवतमाळच्या काही भागात हजेरी लावली. सकाळी ढगाळ वातावरण होते, मात्र दुपारी अचानक रिपरिप अवकाळी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. जालना येथील गोदा समृद्धी कृषी महोत्सवाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली भेट. यावेळी रावसाहेब दानवे यांनी कृषी महोत्सवाला उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन त्यांची माहिती जाणून घेतली. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.